नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्सायटिंग लाईफ ऑफ साहिल या माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी नवीन पॉडकास्ट सिरीज चालू केलेली आहे. त्या सिरीजचं नाव आहे रिव्ह्यू ऑफ न्यू पॉलिटेक्निक कोल्हापूर कॉलेज. त्याचा पहिला एपिसोड रिलीज झालेला आहे. तुम्ही पाहिला का नाही? पाहिला नसेल तर आय बटनवर जावा आणि तो पहिला एपिसोड पहा, मगच दुसरा एपिसोड पहा. आज आहे दुसरा एपिसोड. त्याबरोबर आहे आजच्या या एपिसोडमध्ये आहे माझा मित्र राजदर्शन. राजदर्शन कसा आहेस? एकदम मस्त आहे. तर मित्रांनो, राजदर्शन माझा मित्रच आहे. त्याला आपण प्रश्न विचारूया आणि न्यू पॉलिटेक्निक कोल्हापूर कॉलेजची सगळे रिव्ह्यू घेऊया. चला तर राजदर्शन, तू मला तुझे इंट्रोडक्शन दे. माझं नाव राजदर्शन इंगवले, न्यू पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकत आहे. 3rd इयरला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या डिपार्टमेंटमध्ये. ओके, तर तुझ्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे. तू न्यू पॉलिटेक्निक कॉलेज या कॉलेजमध्ये शिकत आहेस, तर या कॉलेजबद्दल तुझे मत काय आहे? तुला काय आवडते? या कॉलेजबद्दल माझे मत एकदम चांगलेच आहे. ओके. कारण की मी फर्स्ट इयर पासून बघतोय, स्टाफ एकदम चांगला आहे. फर्स्ट इयर पासून ते लास्ट इयर पर्यंत सगळेच शिक्षक एक नंबर आहेत. त्यांचं शिकवणं चांगलं आहे. शिकवून चांगलं आहे. बाकीचा गायडन्स पण त्यांचा असतोय कायम. पाठीमागून गायडन्स असतोय त्यांचा. ओके. कुठली पण गरज असली की त्यांनी मदत करतात. लगेच मदत करतात. प्रोजेक्टमध्ये ते मदत करतात. तर तू आता 3rd इयरला आहेस, बरोबर? म्हणजे फर्स्ट इयर तो 3rd इयर 3 वर्ष झाले. तर गेल्या 3 वर्षात तुला काय काय शिकायला मिळाले या कॉलेजमधून? नवीन काय शिकायला मिळाले? तसं भरपूर शिकायला मिळालं 3 वर्षात. म्हणजे तुझ्या आठवणीतला? फर्स्ट इयरला असताना असं मला वाटायचं काय हे फक्त मॅथ्स सायन्स असंच शिकायचं ना. मला असं वाटायचं नाही, अरे मी डिप्लोमा घेतलं पण हे असं मी बोरिंग वाटायचं का? बोरिंग वाटायचं फर्स्ट इयरला असताना. पण नंतर सेकंड इयरला आल्यापासून तर एकदम आपल्या ट्रेड रिलेटेड गणी सब्जेक्ट्स आले. त्यामध्ये मग इंटरेस्टिंग होत गेलं, इंटरेस्ट वाटायला लागला. सर पण एकदम व्यवस्थित शिकवत होते, कायम व्यवस्थितच शिकवतात त्यांनी. पण तुला गेस्ट लेक्चर काय झाले का नाही? गेस्ट लेक्चर तर होतातच त्यांचे, कायम गेस्ट लेक्चर होतात. त्यामध्ये एक आत्ता 4th सेमला आम्ही असताना जॉर्ज सर म्हणून एक होते. कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये त्यांनी काम केलेलं होतं. कॉर्पोरेट मध्ये काम केलेले सर होते. त्यांनी 4 डेजचा सेल्फ डेव्हलपमेंट वर्कशॉप घेतला. त्यामध्ये आम्हाला कसं वागायचं, कसं बोलायचं, ते जॉब कसा करायचा, जॉब करताना आपण काय काय आपण म्हणतो ना रूल्स किंवा रेग्युलेशन, ते कसं बॉडी लँग्वेज हे सगळं त्यांनी व्यवस्थित शिकवलं, सांगितलं. रेझ्युमे बनवायचा कसा शिकवला. त्यानंतर लास्टला आम्हाला हे पण घेतलं, मॉक इंटरव्ह्यू घेतला. ओके. इंटरव्ह्यू कसा द्यायचा असतो ते झालं. म्हणजे असं कॉलेजचे गेस्ट लेक्चर होत असतात, कायम होतात. भारीच झाले लेक्चर. तर मला सांग, तू हे लेक्चर झाले तर त्याचा काय तुला फायदा झाला काय? कुठं जॉब इंटरव्ह्यू दिला असतो कॅम्पसमध्ये? होय, फायदा झालाच. तर त्या सेशन पासून मला एकदम असं वाटतं की मी कॉन्फिडंट झाला, बोलायला शिकलो. मी ह्याच्या आधी बोलायला असं खूप घाबरायचो, पण चुकीचं असेल कोणतर काय तर म्हणतील असं वाटायचं. पण नाही, मी आता कॉन्फिडेंटली बोलायला शिकलोय. ओके, भारी झाले की. ग्रेट. त्यानंतर त्या आपले कॉलेजचे कॅम्पस असतात, त्याचे इंटरव्ह्यू मी दिले. मग कुठे सिलेक्शन झाले का नाही? झाले तसं एका कंपनी झाले. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे, जर नवीन विद्यार्थी कोण डिप्लोमा करणार असेल तर त्याला तू न्यू पॉलिटेक्निक कोल्हापूर हेच कॉलेज सजेस्ट करणार का दुसरे कॉलेज सजेस्ट करणार? मी आता माझ्या अनुभवानुसार मी न्यू पॉलिटेक्निकच सांगणार. म्हणजे न्यू पॉलिटेक्निक सजेस्ट केलं त्याला काय ॲडव्हान्टेजेस मिळणार? तसं बघायला गेलं तर न्यू पॉलिटेक्निक मध्ये भरपूर काही शिकायला मिळतं. तेवढाच नुसतं अभ्यासक्रमाबद्दल अभ्यासच शिकवतात असं नाही. बाहेर इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे हे पण शिकायला मिळते. सगळे प्रॅक्टिकल नॉलेज, बाहेर इंडस्ट्री मधल्या व्हिजिट ह्या घेतल्या जातात. त्यामधून बाहेर इंडस्ट्रीमध्ये काय चालू असतंय हे आम्हाला सगळं सांगतात. म्हणजे नुसतंच अभ्यास असं पण नाही. ओके, असं असतं. म्हणजे त्या नवीन विद्यार्थी घेतला त्याला फायदा पण होणार, म्हणजे थिअरीचं पण नॉलेज मिळणार आणि प्रॅक्टिकल नॉलेज पण एवढंच. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की कॉलेजमधून गेलेल्या तुझ्या आठवणीतली एक व्हिजिट सांग, त्याचा अनुभव मला शेअर कर. कॉलेजमधून व्हिजिट आताच एक नुकतीच झालेली पुण्याची आमची व्हिजिट.
ऑटो एक्सपोला गेलेली. ऑटो एक्सपोला गेलेले. सिएट ऑटो एक्सपो 2024 म्हणून होता. ओके. त्यामध्ये आम्हाला ऑटो एक्सपो म्हणल्यावर आता इंटरनॅशनल लेवलचा ऑटो एक्सपो होता. त्यामध्ये सगळ्या कंपन्या पार्टिसिपेट झाल्या. कंपन्यांची माहिती मिळाली. त्या कंपन्यांची काय टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी त्यांनी डिस्प्ले केलेली. त्या टेक्नॉलॉजीचा आम्ही अभ्यास केला आणि सगळं बघितलं तिथं. त्याचबरोबर एन्जॉयमेंट पण झाली. म्हणजे विजिट प्लस ट्रिप पण झाली मला. झाली होय. ओके. सगळे सर पण व्यवस्थित एन्जॉयमेंट केली. म्हणजे कॉलेजमधून बाहेर गेले आठवण लक्षात राहणार पूर्णपणे. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे, कॉलेजमध्ये तुला काय सूचना द्यायच्या असेल किंवा इम्प्रुव्हमेंट काय करायची असेल तर तू सांग, आपल्या ऑडियन्सला कळू दे. कॉलेजमध्ये म्हणजे काय इम्प्रुव्हमेंट करायचं असेल तुझ्या मते, तुला आढळून झालेलं ऑब्झर्वेशन मध्ये. इम्प्रुव्हमेंट तशी काय आता करायला माझ्या मते तरी मी काय असं अजून ठरवलं नाही. पण जे कॉलेज करायला ते इम्प्रुव्हमेंट खूपच छान करायला. रिन्युएशन चालू आहे. कॉलेजचं रिन्युएशन झालं भरपूर. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाली. आपल्या आता लॅबचं पण ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट पण रिन्युएशन केलं. लॅब एकदम छान केलंय. त्यानंतर आत्ताच एक शाहू टेक सेंटर म्हणून चं उद्घाटन झालेलं आहे. तिथं म्हणजे फर्स्ट इयर पासून जे काही फर्स्ट इयर पासून ते लास्ट इयरच्या इंजिनिअरिंग डिप्लोमामध्ये की नाही प्रोजेक्टसाठी काय मदत असते ती कॉलेजकडून देते. भारीच आहे. म्हणजे पूर्ण सपोर्ट कॉलेज करते. कॉलेज सपोर्टिव्ह लॅब आहे, सगळे डेव्हलपमेंट झालेलं. होय. तर मला पुढचा प्रश्न असा आहे, तू जर या कॉलेजमधनं बाहेर गेला, म्हणजे पूर्ण डिप्लोमा करून बाहेर गेला, नंतर जॉब केला, बिझनेस केला, त्यानंतर तू नंतर कॉलेजसाठी काय करू शकतोस, म्हणजे काय करण्याची इच्छा आहे तुझी? आता हा डिप्लोमा झाल्यानंतर मी कॉलेजला काय असं करेन हे अजून काय असं ठरवलं नाही आहे. कॉलेजला कोणतीही मदत लागली की मी मदत म्हणून सपोर्ट त्यामुळे मी कॉलेजला कायम काय मदत लागली तर ती मी करीन. भारीच आहे. तू ऑटोमोबाईल हा ट्रेड का चूज केलास? म्हणजे कॉलेजमध्ये दुसरे ट्रेड पण असतील, तर तू ते ट्रेड चूज का केला नाहीस? काय कारण होतं ऑटोमोबाईल चूज करण्याचं? न्यू पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आहेत बाकीचे ट्रेड पण भरपूर आहेत. आता नुकतं झालेलं AIML डिपार्टमेंट, AIML हा नवीन ट्रेड आलाय. पण मला आधीच आवड होती, गाड्यांची आवड होती खूप, त्यामुळे मी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला चूज केलं. त्या डिपार्टमेंटमध्ये मला शिकायची इच्छा होती. त्या डिपार्टमेंटने मला भरपूर शिकवलं. गाड्यांची माहिती, इंजिनची माहिती, सगळं इंजिन व्यवस्थित कसं वर्क होतंय ते शिकवलं. गाड्यांची माहिती, गाड्यांची नवीन नवीन टेक्नॉलॉजी काय असते ती सांगतात, काय येणार आहे ते सांगतात. भारीच आहे. तो डिप्लोमा करून पुढे तुझं काय प्लॅन आहे? म्हणजे डिग्री करणार आहेस का जॉब बिझनेस? मी डिग्री करायचं ठरवलंय. डिप्लोमा नंतर डिग्री करणार. डिग्री नंतर मग जॉब. म्हणजे आपलं आता न्यू पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये डिग्रीचा काय ऑप्शन आहे का फक्त डिप्लोमाचा आहे? होय. आता या वर्षीपासूनच, आता पहिलंच वर्ष आहे, या वर्षीपासूनच डिग्री कॉलेज पण सुरू होणार आहे. न्यू पॉलिटेक्निक न्यू पॉलिटेक्निक हे डिग्री कॉलेज पण होणार आहे. त्याचं काय नाव आहे? न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी NIT म्हणून आहे. मेकॅनिकल आणि मॅकॅट्रॉनिक्स हे ट्रेड आहेत वाटतं. ट्रेड आहे. तर मित्रांनो, आज आपण राजदर्शन करणं न्यू पॉलिटेक्निक कोल्हापूर या कॉलेजची संपूर्ण माहिती घेतली. रिव्ह्यू एकदम मस्त घेतला. राजदर्शन एकदम मस्त रिव्ह्यू दिला असतो. कसा वाटला पॉडकास्ट? आवडला ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. साहिल सोनावणे हा माझा मित्रच आहे. त्याच्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचे नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील आणि आपण असंच एन्जॉय करत राहणार आहे. तर पुढचा एपिसोड येऊपर्यंत आपण भेटणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये.